त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिलांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व सध्याचे आमदार हिरामण खोसकर यांना या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे। आज झालेल्या आढावा बैठकीत या महिलांनी खोसकर साहेब हे खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले। त्यांचे दवाखाने, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांसारख्या विविध क्षेत्रातील योगदान आणि जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभाग होण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत बीबाबाई एकनाथ लोणे, हौसाबाई जाधव, जनाबाई हळकुंडे, सुमन निरगुडे, सोनल महाले, लता मोडे, अनुसया मेढे, संतोष मोडे, एकनाथ लोणे, केरू पोटिंदे, देवीदास चव्हाण, अशोक लोभी, गणेश कांगुर्डे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। खोसकर साहेबांना आमचा जाहीर पाठिंबा, महिलांच्या वतीने खोसकरांना आमचा जाहीर पाठिंबा। खोसकर साहेब हे आपली त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुका ही बुलंद तोफ आहे आणि कधी आपण त्यांच्या घरी तांब्यावर पाणी पिऊ आणि आपल्या शिवाशेजारचे माणसे बचत गटांनी सगळ्या माणसांनी आपल्या त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद। बचत गटाचे जे महिला मंडळ जमलेले आहे ते सगळे महिला मंडळ त्यांची विचारणा करून त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाना आणि स्वविचारांना आलेले आहेत। त्यांचे विचार एकच आहे की आम्हाला जे खोसकर साहेबांना आम्हाला जी मदत केलेली आहे आणि वारंवार आम्ही फोन करून आमच्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक विषयावरती त्यांनी आमचा विषय सोडवलेला आहे। तो दवाखान्याच्या बाबतीत असो या अथवा रस्त्याच्या बाबतीत असो, त्यांनी ह्या आमच्या नेहमी महिलांचं आमचं त्यांनी सोडवणूक केलेली आहे। त्यामुळं आज ते स्व इच्छाना महिला बचत गट ते आज इथं जमलेले आहे ते खोसकर साहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी। तसंच आपल्याला सगळ्यांनी येत्या 20 तारखेला 2 नंबरची निशाणी घड्याळासमोर बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे। आपलं बहुमूल्य मत त्यांना द्यायचं आहे। 20 तारखेला आपण परत एकदा त्यांना आपण त्यांना आमदार म्हणून पाहायचं आहे। राहिलेले कामं त्यांच्या हातून आपल्याला पूर्ण करायचे, कारण राहिलेले असे कामं आहेत कोरोना आल्यामुळं त्यांना फारसे काही कामं करता नाही आले 2 वर्षे कोरोना असल्यामुळं, पण त्यांना जे 2-3 वर्ष जे कामं करता आले तेवढे केले। पण याच्या मागं ज्यांनी 10 वर्ष आमदारकी काढली तर त्यालाही तेवढं म्हणजे 3 वर्ष जे कामं केले तेवढं त्यांना 10 वर्ष सुद्धा जमलं नाही म्हणजे याच्या मागच्या आमदारांना। पण असा आमदार आम्हाला परत पुन्हा हवा म्हणून आमच्या या तालुक्यातल्या 10 गावाच्या बचत गटाच्या महिला ह्या जमल्या आहे आणि फक्त खोसकर साहेबांसाठीच जमल्या आहे आणि त्यांना आमचा सगळ्यांचा जाहीर पाठिंबा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणाला परिचित नसल असेल कोणी बसले, सगळ्यांना परिचित आहे। खोसकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खोसकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हे विचार नाही किंवा दादांच्या विरोधात कोणी नाही इकडं हे आम्हाला माहिती। आज मोंडे साहेबांनी खूप मोठा प्रयत्न केला की प्रत्येक गावागावात बचत गटाच्या वतीने महिलांना एकत्र आणून जो महिलांचा दादांवरचा विश्वास आज या ठिकाणी दाखवायचं काम त्यांनी केलंय। त्याच्यावर त्यांचे मी खूप आभार मानतो आणि तुमचे बी आभार मानतो का तुम्ही दादांवर विश्वास ठेवून आज इथपर्यंत आलात। तुम्हालाही आशा आहे भविष्यामध्ये का दादा आमच्यासाठी लढणारे माणसे, आमचे कामं करणारे माणसे। आज दादा असे आहे की ते प्रत्येक गावागावात तळागाळापर्यंत पोहोचलेले माणसे। असं कोणीच नाही का म्हणणार नाही का दादा या गावात आलेले नाही किंवा हे काम केलेलं नाही। प्रत्येक गावात जाऊन त्यांनी काही का असं ना तिथं काहीतरी मदत केलेली कामाच्या स्वरूपात। तर सांगायचं असं की तुम्हाला लाडक्या बहिणी संदर्भात त्यांनी दादांनी म्हणा, आजी दादांनी म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणा खूप प्रयत्न केले त्यासाठी आपल्याला त्याचं ते पैसे भेटत आहेत आणि याच्याही पुढे ते कंटिन्यू चालू राहावा यासाठी राष्ट्रवादी पक्ष म्हणा, सरकार म्हणा पूर्ण प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला आपल्याला साथ द्यायची। उद्या कोणत्याही बाईला विरोधक म्हणताय की उद्या पैसे येणार नाही, हे फक्त इलेक्शन पुरतं आहे, असं आहे तसं आहे, याच्यावर या बोलतापांना बळी न पडता आपण एक मताने सगळ्यांनी दादांच्या प्रचारासाठी मदत करायची, दादांना मतदान जास्तीत जास्त होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्या बचत गटांच्या महिलांसाठी दादा भविष्यात काम करणारच आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।